सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज मिळालेला आहे। सैफ अली खानच्या डिस्चार्जची रुग्णालयातली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर सैफ आता घराकडे रवाना झालाय। आज सकाळीच सैफ अली खानला डिस्चार्ज देणार असल्याची बातमी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या दृष्टीने सर्व औपचारिकता पार पाडून आता आपण थेट दृश्य पाहतो आहोत। सैफ अली खान आता रुग्णालयातून बाहेर पडतो आहे आणि त्याच्या घराकडे आता तो रवाना होतो आहे। सर्व औपचारिकता पूर्ण करून सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती आणि त्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या बुधवारी मध्यरात्री पहाटेच्या सुमारास एका रिक्षातून उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सैफ अली खानवर गेल्या 7 दिवसांपासून उपचार सुरू होते। तो उपचारांना अत्यंत उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली होती आणि त्यानंतर या उपचारांना आता गेल्या 7 दिवसांमध्ये उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि आता त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय रुग्णालयाच्या प्रशासनाने घेतलेला आहे। त्यानुसार आता सैफ अली खान रुग्णालयातून बाहेर पडलेला आहे। आपल्या कुटुंबियांसोबत सैफ अली खान आता त्याच्या जुन्या राहत्या घरी जात असल्याची देखील माहिती आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सध्या राहत असलेल्या घराऐवजी आपल्या जुन्या घरी राहण्याची निवड सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती देखील समोर येते आहे। त्या दृष्टीने पुन्हा एकदा असे कुठलेही प्रकार होऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणं असेल किंवा रॉड लावणं असेल असे सुरक्षेचे इतरही ॲडिशनल उपाय करण्यात आलेले आहेत आणि या जुन्या घराकडे पुन्हा एकदा सैफ अली खान आपला मुक्काम हलवणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालाय, काय घडतंय या क्षणी? आपण जर पाहिलं तर खरं तर 7 आणि 8 आणि 5 नंबरवर मीडिया जे ते थांबवण्यात आले होते, पण सैफ अली खान याला 3 नंबरच्या गेटमधून पोलीस प्रोटेक्शन सह जे ते काढण्यात आलं होतं। कोणालाही गाडी जवळ जे ते येऊ दिलं जात नव्हतं। सैफ अली खानच्या मागे एक पोलिसांची गाडी, त्यासोबतच ज्या बाजूने सैफ अली खान गाडीमध्ये बसला होता त्याच्या बाजूला 2 पोलिसांचे बाईक्सवर पोलीस जे ते सोबत जात होते। माध्यमकर्मींना सुद्धा जवळ येऊन दिलं जात नव्हतं। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सैफ अली खान जो आहे तो बरा झाला असल्यासारखे दृश्य जे ती स्वतः आपण माझ्या दर्शकांना दाखवत आहोत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरा शर्ट घालून सैफ अली खान जो आहे तो आता लीलावती रुग्णालयातून निघालेला पाहायला मिळाला। त्याच्यासोबत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि त्या बंदोबस्तमध्ये पोलिसांनी जे ते सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून काढलं आणि थेट जे ते त्याच्या घरी म्हणजे घेऊन जाण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सैफ अली खान असं म्हटलं जात होतं की जो गेट आहे तिथूनच बाहेर पडेल। मीडियाकर्मी, माध्यमकर्मी सुद्धा या गेटवर तैनात होते, पण त्या गेटनी न निघता 3 नंबरच्या गेटनी निघताना सैफ अली खान पाहिला कोणाचंही लक्षण त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांच्या गाड्या आणि त्यासोबतच गाडीच्या बाजूला असलेल्या ज्या बाजूने सैफ अली खान बसलेला म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूची सीट, त्या ठिकाणी पोलिसांच्या मागे पुढे 2 दुचाकीस्वार पोलीसवाले होते। त्यामुळे तेव्हाच कळलं की हे सैफ अली खानचा ताफा आहे आणि त्याच्यानंतर ही दृश्य घेत ती माझ्याला समोर एक्सक्लुझिव्हरित्या मिळालेली आहे। ती स्वतः ही दृश्य जे ती शूट केलेलं, त्यामुळे हे कन्फर्म आहे की आता सैफ अली खान जो आहे तो रुग्णालयातून बाहेर निघालेला आहे आणि त्याच्या घराच्या दिशेने हा संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यामधून सैफ अली खान जाताना आपल्याला पाहायला मिळतो। पांढऱ्या रंगाचा शर्ट, तोच ऑरा जो सैफ अली खानचा ऑरा असतो, तोच नवाबी ऑरा आणि त्याच ऑऱ्यामध्ये सैफ अली खान आता घराच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे एकीकडे तब्येतीची जी चिंता होती ती बरे झालेली, पण दुसरं महत्त्वाची आणखी एक माहिती मिळते की त्यात आता त्याला कोणत्याही जिम संदर्भातलं किंवा मग जे एकंदरीत जिम मधले जे प्रकार आहेत ते करण्यास बंदी असेल। सोबतच त्याला काही दिवस शूटिंगही करता येणार नाही असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला। त्यामुळे पुन्हा एकदा सैफ पडद्यावर कधी पाहायला मिळणार हा पहिला प्रश्न। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला तो त्या घरी जातोय, त्यामुळे तिथलं वातावरण कसं असेल आणि त्याच्यानंतर आज असं म्हटलं जातं की तो तिथून पुन्हा एकदा फॉर्च्यून हाईट जे त्याचं जुनं घर आहे त्या ठिकाणी वास्तव्यास जाणार आहे। त्यामुळे तिथलं एक निश्चितपणे म्हणजे ज्या ठिकाणी आता सैफ अली खानची गाडी थोड्याच वेळात दाखल होईल त्या ठिकाणी कसा बंदोबस्त ठेवण्यात आला हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अजय, तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, सैफ अली खानच्या घराबाहेर सध्या ते उपस्थित आहेत। वेदांत, या क्षणी काय नेमकं वातावरण आहे तिथे? रमेश जहाँ पे है ना
कुठल्याही क्षणी सैफ अली खान त्याच्या घरी येऊ शकतो आणि त्यामुळेच आपण बघतोय सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे, बॅरिगेटिंग त्याच्या घराभोवती केलेली आहे आणि 5 दिवसानंतर म्हणजे जे काही उपचार लीलावती रुग्णालयात चालू होते त्या उपचारानंतर त्याला आज डिस्चार्ज मिळतो आणि त्यामुळे आपण बघतोय हा रोडसुद्धा पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि गर्दी होऊ नये, कारण अनेकांना बातमी कळलेली आहे की सैफ अली खानला डिस्चार्ज मिळतो आणि त्यामुळे गर्दी त्याच्या चाहत्यांनी इथे मोठ्या संख्येने केलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस बंदोबस्तातून आतमध्ये जे त्याचं घर आहे सद्गुरू शरण तिथे थोड्याच वेळात सैफ अली खान पोहोचेल. आधी आपण बघितलं करिश्मा कपूर असेल, त्यासोबत करीना कपूर असतील किंवा इतर त्याचे सदस्य कुटुंबातील असतील ते आधीच इथे पोहोचलेले आहेत, कारण सकाळपासून ते रुग्णालयात होते. जे काही प्रोसेस होती डिस्चार्ज संदर्भातली किंवा बिलिंग संदर्भातली ती पूर्ण केल्यानंतर सर्व कुटुंबीय आता इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपण बघतोय सैफ अली खान सुद्धा इथे येईल आणि सैफ अली खान इथे आल्यानंतर जे सांगण्यात येते जे त्याचं जुनं घर आहे जिथे 2021 पूर्वी सैफ अली खान राहायचा ते फॉर्च्यून हाईट्स त्या ठिकाणी तो काही दिवस विश्रांती करणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या आपण ही दृश्य बघतोय कुठल्याही क्षणी सैफ अली खान त्याच्या राहत्या घरी येतो आणि त्यामुळेच सुरक्षा सुद्धा या सद्गुरू शरण जे बिल्डिंग आहे त्या समोरची वाढवलेली आहे. निश्चितपणे वेदांत, जुनं घर आणि नवं घर या दोन्ही ठिकाणीची आता सध्या पहिल्यांदा तो ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्याच घरामध्ये परत येतो आहे. या ठिकाणी काही गाड्या देखील दाखल होताना दिसत आहेत. साधारण कशा प्रकारची तिथे रचना करण्यात आलेली आहे, कारण लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारे रचना केली होती. माध्यमांचे प्रतिनिधी वेगळ्या गेटवर होते आणि प्रत्यक्षात वेगळ्याच गेटवरून, जिथून कोणालाच अपेक्षा नव्हती अशा गेटमधून सैफ अली खानची गाडी आणि ताफा बाहेर निघालेला होता. त्या दृष्टीने त्याच्या राहत्या घराच्या जवळ अशी काही रचना केलेली आहे का? कशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था तैनात असल्याचं दिसतंय सध्या? नाही, आपण पुन्हा एकदा दृश्यांमधनं आपण दाखवूयात की कशा प्रकारे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, कारण जेव्हा करीना कपूर दुपारी यावेळी आली तेव्हा मोठी गर्दी इथे झाली होती आणि मग सुरक्षेच्या कारणास्तव इथे सर्व ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जसं तू म्हणालास की ज्या ठिकाणी हल्ला झाला तेच हे सैफ अली खानचं घर आहे. याच सद्गुरू शरणच्या 11व्या माळ्यावर तो हल्लेखोर आला होता आणि सैफ अली खानवर हल्ला केला होता आणि त्यानंतर जेव्हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं योग्य ती खबरदारी सुद्धा घेण्यात आलेली आहे. मागच्या 1-2 दिवसामध्ये अनेक ठिकाणी ज्या बाल्कनीज असतील त्याला जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत, रॉड्स टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणीही आतमध्ये शिरू नये. त्यामुळे पूर्ण खबरदारी सुरक्षा दृष्टिकोनातनं जे त्याचे खाजगी बॉडीगार्ड्स असतील किंवा मग मुंबई पोलीस असतील या सगळ्यांनी आपल्याला घेतलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावर आता गर्दीसुद्धा इथे होताना पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं लीलावती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा जशी डिस्चार्ज सैफ अली खानला मिळणार अशी बातमी येत होती, त्यामुळे अनेक जण त्याला पाहण्यासाठी गर्दी करत होते आणि तशीच गर्दी त्याच्या घराबाहेर सुद्धा चाहत्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि या कडेकोट बंदोबस्तातून तो आतमध्ये घरी जाईल. जी माहिती डॉक्टरांकडनं मिळते 1 महिना पूर्णपणे सैफ अली खानला विश्रांती सांगितलेली आहे, ज्यामध्ये तो जड वस्तू उचलू शकत नाही किंवा जिममध्ये जाऊ शकत नाही. शिवाय 1 महिना पुढचा तो शूटिंग सुद्धा करू शकणार नाही आहे आणि तशा प्रकारे तब्येतीची काळजीसुद्धा घेण्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे. त्यामुळे काळजी तर घ्यायचीच आहे, शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी जसं सांगितलं की योग्य ती खबरदारी हे त्याच्या प्रायव्हेट बॉडीगार्ड्सनी घेतलेली आहे आणि इथे सुद्धा सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये म्हणजे बाहेर मुंबई पोलीस आहेत, शिवाय आतमध्ये सुद्धा बॉडीगार्ड्स आहेत आणि यातनंच सैफ अली खान आतमध्ये जाईल. त्याचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयातनं थोड्याच वेळात त्याचं जे घर आहे त्या ठिकाणी तो थोड्या वेळात दाखल होईल. निश्चित. अजय माने आपल्याबरोबर आहेत. अजयकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. अजय यांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. वेदांत, आपण रिक्षावाल्याची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली होती, ज्यांनी सैफ अली खानला अत्यंत अत्यवस्थ अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये पोहोचवलेलं होतं. साधारण 8 ते 10 मिनिटांचा हा वेळ लागला. 10 मिनिटांमध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्या दृष्टीने या परिसर ज्यांना माहिती नाही आहे, जे मुंबईकर नाही आहेत, त्यांच्यासाठी सांगा की साधारण हा किती वेळाचा रस्ता आहे, किती अंतर आहे आणि या रस्त्यावर काही पोलिसांनी विशेष उपाययोजना केलेली आहे का घराचा परिसर वगळून?
साधारणपणे एक 10 मिनिटाचं अंतर आहे, म्हणजे लीलावती रुग्णालय आणि सद्गुरू शरणची बिल्डिंग आहे. मात्र आज वर्किंग डे आहे, त्यामुळे काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे आणि त्यामुळे एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटामध्ये सैफ अली खान या सद्गुरू शरण बिल्डिंग त्याचं जिथे घर आहे, आपण जर पुन्हा एकदा जर ही बिल्डिंग दाखवली तर शेवटचे जे 3 माळे आहेत त्या ठिकाणी सैफ अली खान राहतो आणि 11व्या माळा जिथे ही सगळी घटना घडली, जिथे हल्लेखोर आला होता, सैफ अली खानवर त्यांनी हल्ला केला, तो माळासुद्धा आपण बघतोय. आणि पुढच्या बाजूला जर आपण दुपारीसुद्धा दाखवलं की कशा प्रकारे तिथे जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत, कोणीही बाल्कनीतनं किंवा इतरतनं कुठल्याही मार्गाने वरती येऊ नये तशा प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं खबरदारी घेतलेली आहे. जाळ्या ठिकठिकाणी लावल्या आहेत, रॉड्स लावण्यात आलेले आहेत. शिवाय जी सुरक्षा आहे ती सुद्धा इथे वाढवण्यात आलेली आहे. आणि जसं मी आधी सांगितलं की काही दिवस जरी आता सद्गुरू शरणमध्ये इथे आले, आपण बघतोय की सैफ अली खान मागच्या गेटनी आपल्याला इथे जाताना पाहायला मिळतोय. कारण निश्चितपणे सैफ अली खानची गाडी या ठिकाणी त्याच्या घराच्या परिसरात आलेली आहे आणि या इमारतीच्या मागच्या गेटनी आता सैफ अली खानला त्याच्या घरी नेण्यात येत आहे. ज्या प्रकारे हॉस्पिटलमधून सुद्धा वेगळ्याच गेटमधून सैफ अली खानला बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि इथे सर्वजण पुढच्या गेटमधून सैफ अली खान आतमध्ये प्रवेश करेल अशी प्रतीक्षा करत असताना मागच्या गेटनी त्याला बिल्डिंगमध्ये नेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच इथे उपस्थितांची सुद्धा काहीशी धावपळ होताना दिसतेय. माध्यमांच्या कॅमेऱ्यांची, प्रतिनिधींची सुद्धा काहीशी धावपळ होताना दिसते आहे. मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या नियोजनानुसार या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपण पाहतो त्यामुळे आपण बघतोय सैफ अली खान आपल्या घरी आलेला आहे, डिस्चार्ज त्याला मिळालेला आहे. आणि दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की पोलीस मोठ्या संख्येने इथे आहेत. जे समोरचं गेट आहे जिथनं खरं तर प्रवेश असतो त्या ठिकाणून न येता मागच्या गेटनी तो आतमध्ये गेला, कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर इथे जमलेली होती आणि त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा ज्या प्रकारे नियोजन केलं होतं त्यानुसार मागच्या दरवाजाने आतमध्ये त्याला प्रवेश त्यांनी केलेला आहे. आणि काही दिवस जसं आपण सांगितलं, आता जरी सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये तो आता राहणार असला तरी काही दिवस पुढील साधारणपणे 1 महिना जी जुनं त्याचं घर आहे, जे 2021च्या दरम्यान तिथे राहायचा किंवा 2021च्या आधी राहायचा, तिथे तो विश्रांती घेणार आहे. आणि जसं आपण आधीसुद्धा सांगतो की डॉक्टरांनी काही सूचनासुद्धा त्याच्या आरोग्यासंबंधी केलेल्या आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे 1 महिना सैफ अली खानला विश्रांती घ्यायची आहे. त्याला जिममध्ये जाता येणार नाही किंवा शूटिंग त्याला करता येणार नाही. आणि त्यामुळेच आपण बघतोय डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा आपण रुग्णालयाच्या बाहेरसुद्धा बघितला होता आणि घराच्या बाहेरसुद्धा बघितला होता. आणि याच सुरक्षेच्या कड्यातून सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आपल्या घरी आलेला आहे आणि पुढील काही दिवस तो विश्रांती घेणार आहे. निश्चितपणे मोठी चाहत्यांनी देखील गर्दी केल्याचं दिसतंय. सैफ अली खानचं एका दर्शनानंतर समाधानी झालेले आणि परतीच्या मार्गाला लागलेली सुद्धा काही कॅमेऱ्यात आपल्या कैद होताना दिसत आहेत हे सगळे त्याचे चाहते. सैफ अली खान कशा प्रकारे आता तो त्याच्या घरी पोहोचलाय का? गाडीतून उतरून तो पायी बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना काही वेळापूर्वी कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. नक्कीच आपण बघितलं अगदी काही 2-3 मिनिटापूर्वी सैफ अली खान त्याच्या घरी आलेला आहे आणि त्याआधी साधारणपणे 1.5-2 तास आधी जे इतर कुटुंबातली सदस्य आहेत, मग करीना कपूर असेल किंवा करिश्मा कपूर असेल, ते सुद्धा याच ज्या बिल्डिंगमध्ये सद्गुरू शरण जिथे सैफ अली खानवर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी तो आज इथे राहायला आलेला आहे. आणि जे जुनं घर आहे तिथे सुद्धा राहणार असल्याची माहिती आहे. आणि याच बिल्डिंगच्या 11व्या माळ्यावर सैफ अली खानवर हल्ला झाला होता आणि खबरदारीच्या दृष्टिकोनातनं आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी घ्यायची आहे ती खबरदारी इथे घेण्यात आलेली आहे. आणि पुढील साधारणपणे 1 महिना सैफ अली खानला विश्रांती डॉक्टरांनी सांगितलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं शूटिंग ते करू शकणार नाही आहे. आणि करीना कपूर असतील, करिश्मा कपूर असतील, त्या जेव्हा इथे आल्या तेव्हा मोठा गरडा आपल्याला इथे लोकांचा पाहायला मिळाला होता, चाहत्यांचा पाहायला मिळाला होता. आणि त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं इथे आपण बघतो बॅरिकेटिंग केलं होतं आणि मागच्या दरवाजानं सैफ अली खान हा आपल्या घरी गेलेला आहे आणि पुढील काही दिवस तो विश्रांती घेणार आहे. त्याला जिम करता येणार नाही आहे किंवा जड वस्तू उचलता येणार नाही आहेत, कारण ज्या प्रकारे हल्ला झाला, सर्जरी त्याच्यावर झाली. आणि त्यामुळेच 5 दिवस जे काही उपचार सुरू होते त्या उपचारानंतर जेव्हा फिट सैफ अली खान झाला त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो आता आपल्या घरी या बँड्रातल्या सद्गुरू
शरण या बिल्डिंगमध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. अमोल. निश्चितपणे वेदांत, स्वतःच्या पायावर चालत सैफ अली खान आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी ज्या प्रकारे पहिल्या दिवशी प्रतिक्रिया दिलेली होती की चाकूचा जो तुकडा त्याच्या पाठीमध्ये घुसलेला होता तो आणखी काही इंच जरी आतमध्ये गेला असता तरी सुद्धा मोठी इंजुरी होऊ शकली असती, पॅरालिसिस होऊ शकला असता, मणक्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती. मात्र आत्ता जसं आपण स्क्रीनवर पाहतो आहोत की स्वतःच्या पायावर चालत अत्यंत आरामशीर पद्धतीने तो आलेला आहे. त्यामुळे त्याची रिकव्हरी किती वेगानं झालेली आहे हे सुद्धा बघायला मिळतं आहे. त्याची बॉडी लँग्वेज जसा नेहमीप्रमाणे एखादा फिट माणूस चालतो तशा प्रकारे तो चालत गेलेला आहे. त्यामुळे 6 दिवसात त्याच्या फिटनेसमध्ये किंवा रिकव्हरीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा असल्याचं दिसतंय. भलेही पुढे अजून त्याला विश्रांती घ्यायची असेल, मात्र हा खूप मोठा दिलासा सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे की गंभीर किंवा लॉंग टर्म इंजुरी व्हावी किंवा दुखापत व्हावी या सगळ्यातून हे कुटुंब सध्या बचावलेलं आहे. नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की 6 वार हे हल्लेखोरांनी केले होते, म्हणजे अगदी मानेवर त्याचा वार झाले, पाठीवर वार झाले होते आणि जसं तू सांगितलं की एक धारधार शस्त्राचा तुकडा जो आरपार गेला होता आणि अगदी मणक्याच्या जवळ तो गेला होता आणि त्यामुळेच मोठी दुखापत त्याला झाली होती. आणि त्यामुळे हा तुकडा काढल्यानंतर ही सर्जरी केल्यानंतर साधारणपणे 4 दिवस सैफ अली खान लीलावती रुग्णालयात पूर्णपणे विश्रांती घेत होता. त्याच्यावर उपचार चालू होते ICU मध्ये. निश्चितपणे वेदांत, आणि या विश्रांतीला फळ आल्याचं दिसतंय जे सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. खूप खूप धन्यवाद ही लाईव्ह दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याबद्दल आणि या सविस्तर माहितीबद्दल. तर सैफ अली खान आपल्या गाडीतून परत येतानाची ही काही दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्याने टिपलेली. या दृश्यांसह एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. ही आणि इतर अनेक बातम्यांचे अपडेट सुरूच राहतील. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.